सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा वकील भरसभेत झापला। निवडणूक आयोगात दादांचा वकील शरद पवारांना आरेतुरे बोलत होता। तो शरद पवार असं म्हणाला। आज ना उद्या त्या वकिलाचा नाही करेक्ट कार्यक्रम केला ना तर शरद पवारांची पोरगी नाही। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस अजितदादांना ओपन चॅलेंज दिलं। 2024 ला महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। 2 गुजराती माणसांनी महाराष्ट्रातील 4 मराठी लोकांवर अन्याय केला। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फोडले। त्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीवरून अर्धा उपमुख्यमंत्री केलं। नितीन गडकरी यांचे तर सर्वच अधिकार काढून घेतले। प्रेमाने बोलवलं ना तर सगळं देऊन टाकीन, काय पक्ष काय सिंबल पाहिजे ते कुणालाही देऊन टाकीन, पण वडिलांचं हिसकून घेतलं ना तर नाही देणार। कोणीतरी वकील आला होता, तो वकील काय म्हणला, तो शरद पवार, तो अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार, आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा। ते भारतीय जनता पक्षवाले आम्हाला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं। अरे 60 वर्षात ज्या शिक्षण आणि कॉलेजमध्ये ते शिकलास ना ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची शाळा आणि कॉलेजेस आहे। आजचा गृहमंत्री महिलांना मारतो, जालन्याला आमच्या महिलांची डोकी फोडली, असला नको आम्हाला गृहमंत्री। देवेंद्र फडणवीस जालन्याला पण नाही गेले, नांदेडला पण नाही गेले, पण पालकमंत्र्याचा तिढा सोडवायला दिल्लीला जरूर गेले। आणि खरंच लोकसभा तर फेब्रुवारीमध्ये लागेलच, विधानसभा माझं वैयक्तिक मत आहे की आज नंतर 1 वर्षावर लागेल। मला वाटत नाही त्याच्या आधी ते घेतील, पण त्याच्यातच जर ह्यांनी आणखीन काही गडबडी केल्या आणि सरकार पडलं तर मला माहिती नाही, काय सांगता येत नाही। मी पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात बोलते, माझं भाषण जर 2 वाजता झालं तर 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते। पार्लमेंटमध्ये मोबाईल नसतो, बाहेर आल्यावर नवरा म्हणतो, नवऱ्याकडून मेसेज असतं, लव्ह लेटर आ गया, काळजी करू नका, कुठली दुसरी बाई नाहीये, माझ्या नवऱ्याची बदनामी करू नका। ते इन्कम टॅक्सचं लव्ह लेटर आहे, माझं नाही, दुसऱ्या बाईचं तर नाहीच नाही, त्याच्यामुळे ते इन्कम टॅक्सला लव्ह लेटर म्हणतात। भाषण केलं की नोटीस केलं की सदानंद सुळे तीच फाईल झेरॉक्स करतात, तेच पाठवतात, मग परत येत नाही। मग परत पार्लमेंटचं सेशन, भाषण, नोटीस, फाईल, इन्कम टॅक्स, असं आमचं चाललंय, गोल 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 गोल। ठीक आहे, आता त्यांना हाऊस आहे इन्कम टॅक्सची। मला एक त्या भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे की सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है, त्याच्यामुळे तुम्ही काही करा, त्यांना नाही घाबरत मी। प्रेमाने बोलवलं ना तर सगळं देऊन टाकीन। अरे काय खाली हात आते और खाली हात जाते, काय पक्ष काय सिंबल पाहिजे ते कुणालाही देऊन टाकीन, काय एवढं मोठं हो। प्रेमाने मागितलं असतं दिलंही असतं, पण वडिलांचं हिसकून घेतलं ना तर नाही देणार, काय देणार नाही। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले दिल्लीला, कशासाठी गेले, पालकमंत्री कोण ठरवायला। तुम्हाला दिला का हो पालकमंत्री, कोण? म्हणजे आमच्याकडचं तुमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे जे होते ते तुमच्याकडे आले, चला हरकत नाही, बिचारे चांगलेत आणि त्यांच्यावर फार अन्याय झालाय, तुम्ही असं बोलू नका त्यांच्याबद्दल, आपलं भांडण होईल। तुम्ही 2 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही बोलला विरोधात तर मला फार वाईट वाटेल। एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे चंद्रकांत पाटील, दोघांनी जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा त्या दोघांनी एवढा संघर्ष केला, म्हणजे सतरंज्या उचलण्यापासून मंत्रालयापर्यंत सगळी कामं ते दोघं करत होते। 105 आमदार देवेंद्रजींनी निवडून आणले, किती? 105, म्हणजे 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे की नाही त्यांना। ते बिचारे बसले, तो अदृश्य एक शक्ती आहे दिल्लीची, हे पत्रकारांनो माझं भाषण सांगा, हे कॉमेंट सांगू नका, मी काय असं बोललेले नाही बाबा, हे लोक काय बोलतात त्याला मी जबाबदार नाही, मी फक्त अदृश्य शक्ती, AS अदृश्य शक्ती, SP शरद पवार, SS सुप्रिया सुळे, करेक्ट, तसं AS अदृश्य शक्ती,
आता तुम्ही अदृश्य शक्तीचे तुमच्या स्वभावाप्रमाणे अर्थ काढता, मी फक्त अदृश्य शक्ती. हे पुरुष बघा कसे वाईट आहे. तो मी असं कधी बोलले का हो ताई? असं आहे. मध्ये पत्रकार म्हणणार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी नाही म्हणाले. तर ही जी अदृश्य शक्ती आहे ना, ती बिचाऱ्या देवेंद्रजींच्या विरोधात आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं देवेंद्रजींबद्दल. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ताई. आणि जे चूक केलं असेल, कुणावरही असेल, तर अन्यायाच्या बाजूनी आपण उभं राहिलं पाहिजे. 105 आमदार निवडून आले. 105 मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. त्यांना 10 मार्क द्यायला पाहिजे, तर 5 आणले. उपमुख्यमंत्री केलं. चला ठीक आहे, ते त्यागी आहेत, ते मोठे भाऊ आहेत, त्यांना त्याग करायला आवडतो असं तेच म्हणाले, म्हणून त्यांनी त्याग केला आणि 40च्या माणसाला पद दिलं आणि 105 वाला खालच्या खोलीत. तेवढ्यावर थांबले नाही, तो अदृश्य शक्तीने 5 मार्काचे पण 2.5 मार्क काढून टाकले आणि 10 पैकी 2.5 वरच आणून ठेवलं देवेंद्रजींना. आपल्याकडे कितीला पास असतं रे? 33ला ना, 35. हे तर 2.5 वरच येऊन बसले. त्याच्यामुळे आज नंतर तुम्ही कोणी देवेंद्रजींच्या विरोधात बोलला तर मला फार वाईट वाटेल. त्यांना ऑलरेडी त्यांच्या पक्षांनी 10 मार्कांवरनं 5, 5 वरनं 2.5 वारलंय. जो माणूस अडचणीत असतो त्याच्याबद्दल विरोधात बोलायचं नाही, हा आपण आता आजपासून ठरवूया नक्की. कारण का हा अदृश्य हात जो आहे ना, तो भयंकर दुष्ट आहे. त्याला मराठी माणसाचं चांगलं दिसतच नाही. तुम्ही विचार करून बघा, मी सांगते ते. या अदृश्य हाताने 4 मराठी माणसांवर अन्याय केलाय. 4. कोण आहे ते 4? एक वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला. त्यांचा कोण काका मामा होता का? स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला. स्वतः हयात असताना मुलाला उद्धवजींना पक्ष दिला. तो या अदृश्य ही जी शक्ती आहे, त्यांनी उद्धवजींकडून खोटं नाटक करून पक्ष काढून दिला. म्हणजे बाळासाहेबांवर अन्याय झाला का नाही? झाला. त्याच्यानंतर शरद पवारांचा काका मामा होता का कोणी राजकारणात? स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला की नाही? त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे. मी असं म्हणणार नाही, मी त्यांच्यासारखी नाही आहे. सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला. पण त्या पक्षाचा विश्वासार्हता देणारा चेहरा कोण आहे? तर तो शरद पवार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या पक्षात ओरबाडून बघितलं, काही लोक तिकडे गेले. पवारसाहेब स्वतः, लक्षात ठेवा, इलेक्शनची नोटीस आपण नाही पाठवलेली, तिकडून आली आहे. इलेक्शन नोटीसचा पहिला वार तिकडून झालेला आहे, आपण नाही पहिला वार केलेला. हे झाल्यानंतर इलेक्शन कमिशनला आपलं जेव्हा पोर असतं ना, तेव्हा आपल्याला दुःख आपलं असतं. इलेक्शन कमिशनला जेव्हा आपल्या पक्षाबद्दल चर्चा होती ना, पवारसाहेब स्वतः हजर होते. 83 वर्षाचा माणूस दिल्लीला जाऊन स्वतः ज्या बाळाला जन्म दिलाय ना, त्या बाळासाठी इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन बसले. समोरून ज्याला पक्ष हवाय ना, ते होते का हो? कोणी आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब, तो शरद पवार, तो, अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार? आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना, तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा. माझा स्वभाव असा कधीच नव्हता. मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं माझ्या सगळ्या भावांना. अरे लेलो यार, दिलदार हूं मैं. देवानी मेंदू दिलाय, हात पाय सगळं दिलंय. शून्यातून माझं विश्व उभं केलं असतं. आणि तुम्ही असे 7 असला तर काय अवघड आहे विश्व उभं करायला? काय पदरात पडते आणि काय स्वस्त झालंय मला सांगा ना. पेट्रोल स्वस्त झालंय का डिझेल स्वस्त झालंय? काय स्वस्त झालंय मला सांगा. मग दुधाचा भाव पडला, टमाट्याचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला, साखरेचा एक्सपोर्ट बंद आहे का नाही अभिजित दादा? डिसेंबर पासून साखरेला परदेशीत पाहायला बंद आहे. म्हणजे प्राइस खाली. जे सरकार तुमचं कंबरडं मोडतंय, जे सरकार तुमच्या साखरेला किंमत देत नाही, तुमच्या दुधाला किंमत देत नाही, तुमच्या टमाट्याला किंमत देत नाही, तुमच्या कांद्याला किंमत देत नाही, काय करायचंय सरकार? काय करायचंय तो लाल दिवाण? काय करायचंय ते मंत्रालय? मला सांगा.
त्याच्यात जर सर्वसामान्य मायबाप जनतेची दुःख आणि अश्रू असतील ना, महल कधीही महिलेच्या अश्रूवर उभा करू नका, तो फार दिवस टिकत नाही. लक्षात ठेवा माझी, तुमच्या दुःखावर जर मी माझं घर बांधलं ना तर मी कधीच सुखी होणार नाही. हे असंच आहे. खोके मावशी, खोके कळलं ना आता, असं एक खोके सरकार आहे. हे असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्याचे तेच हाल, महिलांचे तेच हाल. अरे यांनी तर शिक्षकांना पण सोडलं नाही मावशी. तुमच्या काळात आमच्या चव्हाण साहेबांनी सगळीकडे शाळा काढल्या की नाही, जिल्हा परिषदच्या शाळा. ते भारतीय जनता पक्षावाले आम्हाला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं. अरे 60 वर्षात ज्या शिक्षण आणि कॉलेजमध्ये ते शिकलास ना, ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची शाळा आणि कॉलेजेस आहे. तुम्ही किती काढली, त्यांनी किती शाळा आणि कॉलेजेस काढली, काढा जरा हिशोब. या खोके सरकारनी शाळा कमी केल्या आणि दारूची दुकानं वाढवली. वा, असं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार. आपल्याला पाहिजे का असलं सरकार? तुम्हाला शाळा पाहिजे का दारूची दुकानं पाहिजे, ठरवा तुम्ही. शाळा, मग शाळा हवी असेल तर 2024 मध्ये दोन्ही इलेक्शन मध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा निर्धार आपण घेतला पाहिजे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं, हे जे इथे सगळं गेम चाललाय ना, त्याच्यात तुम्ही काय अडकू नका. तुम्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तयारीला लागा. आपल्याला सगळ्यांना आता तेच चेहरे बघून कंटाळा लाव, बस झालं. आणि तुम्ही तुमचं भलं होऊ द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण दुसऱ्याचं पण कधी ना कधी भलं होऊ द्या ना. आणि मी अनेक वेळा याचा विचार करते की त्यांच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा 60, 65, 70 सगळी गँग 60+, हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण तिथे हिरो एकच आहे, दुसरा हिरो नाही आहे. सिंगल स्टारर आहे ते. आपल्या पक्षाची बाजू बघितली, आदरणीय पवार साहेब, त्याच्यानंतर जयंत पाटील, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड, त्याच्या खाली वयानी राजेश टोपे, मी, त्याच्यानंतर खाली आला तर मेहबूब शेख, सक्सेना, रोहित पवार, रोहित पाटील. 80, 60, 50, 40, 35, 25 इधर पूरा टीम है, इधर एक ही हिरो है, बाकी सगळे काय कामाचे नाही. स्वतःच्या मतदारसंघात पण काय होईल त्यांचं मला माहिती नाही, पण त्या बिचाऱ्या एकालाच गरगर फिरावं लागेल, कारण का बाकीची काय कामाची नाही. ती फक्त पवार साहेबांवर डाफरून स्वतःचं महत्त्व मत करतायत. आणि मी सगळ्यांना सांगते, वयाने मोठे आहात म्हणून तुमचा मान सन्मान ठेवते, त्याच्यामुळे गुणागोविंदाने राहा आणि पवार साहेबांवर टीका करू नका. ज्या दिवशी पवार साहेबांवर टीका कराल, एकदा ऐकून घेईन, दोनदा ऐकून घेईन, तीनदा ऐकून घेईन, चौथ्या वेळीस असा करारा जवाब मिळेल ना की मतदारसंघात फिरणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे साफ संभाल केला. आता जळगावला बघितलं ना, GR काढला, कॉन्ट्रॅक्टवर सरकारी नोकरी. अरे आता इतकी तुमची मजल गेली, आमची मुलं एवढा अभ्यास करून शिकतात, तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टवरची सरकारी नोकरी देणार. आणि मला एक सांगाव, कॉन्ट्रॅक्टवर नोकरी मिळाली, आरक्षणाचं काय? कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? मग आरक्षण काय बंद? एक खोक्याचं ट्रिपल इंजिनचं सरकार हे कॉन्ट्रॅक्टवर नोकऱ्या देतंय आणि आरक्षणाचंही बंद करण्याचा कट कारस्थान हे ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय. कॉन्ट्रॅक्टवर घेतले चालणार नाही. आणि हा संविधानाचा अपमान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आहे की तू आपली जी मुलं आहेत, जी परीक्षा देतील, ती कोणी कॉन्ट्रॅक्टवर नोकरीला सरकारमध्ये लागणार नाही, ती परमनंटच असतील. आणि मी तुम्हाला शब्द देते, ये भी रेकॉर्ड करके रखो, की जी जी परीक्षा देऊन नोकरी असेल या राज्यामध्ये त्याच्यात आरक्षण असेल. आणि आपली सत्ता आल्यावर हा जळगावला जो GR काढलाय ना, त्याची पहिली होळी मी आणि ताई करू. होळी करीन, होळी त्या GRची. काय समजता तुम्ही? मी तुम्हाला 5 कलमी कार्यक्रम देणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली की आम्ही काय, राष्ट्रवादी म्हणजे परत म्हणाला रे राष्ट्रवादी नाही, महाविकास आघाडी आणि इंडिया, महाविकास आघाडीची सरकार येणारच आहे 2024 मध्ये. ही काळ्या दगडावरची पार्टी देश येणार म्हणजे येणारच. मी तर म्हणते उद्याच घेऊन टाका ना, कशाला 1 वर्ष थांबताय, आत्ताच कुरकून टाका.
कारण का मगाचं अर्ध राहिलं, मी 4 ते मुद्दे समजून काढेन. 4 लोकांवर अन्याय कुणावर केला? बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या 4घांवर अन्याय केलेला आहे. गडकरी साहेबांची त्यांनी अधिकार कमी केले. देवेंद्रजी 10 पैकी 10 होते, ते 2.5वर आले. पवार साहेबांना काय म्हणले? हुकुमशाह म्हणले, पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. अरे घे रे, किती आहे बघा, कितीही तुम्ही हा शरद पवारचा पक्ष नाही म्हणला तरी काश्मीर टू कन्याकुमारी कुणाला तरी विचारून बघाओ की राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी किसकी पार्टी है. बच्चा बच्चा जानता है कि वो शरद पवार की पार्टी है. अरे सुखाचं आयुष्य होतं. 1 खासदारकीचं तिकीट मागायचे, 1 काय पक्षाकडे मागितलं मी इतक्या वर्षात? 1 खासदारकीचं तिकीट. आणि माझा स्वभाव खूप समाधानी आहे. दिल्लीमध्ये जायचं, आपलं काम करायचं, सगळ्या मंत्र्यांची कामं करायची. तुमचं कुरुडवाडीचा एक विषय माझ्याकडे आहे, ते तुमचं दुखणं आणि माझं दुखणं सेमच आहे. कुरुडवाडी आणि दौंड सेम दुखणं. माझ्याकडे दौंड स्टेशन आहे माझ्या मतदारसंघात. 160 ट्रेन तिथे, 160 ट्रेन थांबायच्या. आणि लोक विचारतात काँग्रेसने क्या किया? मी सांगते त्यांना, चल बेटा तू माझ्याबरोबर, तू दौंड स्टेशनला चल. हे रेल्वे ट्रॅक आहे ना, ये कांग्रेस ने बनाया. हा प्लॅटफॉर्म आहे ना, ये कांग्रेस ने बनाया. हा लाईट आहे ना, त्यातली वीज आहे ना, ती काँग्रेसने बनवली. हे जे कव्हर केलंय ना, ते काँग्रेसने बनवलंय. ते पाणी आहे ना, ते काँग्रेसनी पाण्याची स्कीम केली आहे. ते टॉयलेट आहे ना, ते पण काँग्रेसनीच बनवलंय. तिथे वेटिंग रूम आहे ना, ती पण काँग्रेसनीच बनवली. आणि ती ट्रेन येते ना, ती पण काँग्रेसनीच बनवली आहे. 160 ट्रेन आमच्या काळात येत होत्या. हे भारतीय जनता पक्ष आलं आणि आज 50 ट्रेन येतात. 110 ट्रेन आमच्या दौंडच्या कमी केल्या आहेत. कुरुडवाडीच्याही तेच केलेलं आहे. त्यांना आपल्या राज्याचं महत्त्व कमी करायचं आहे, हे सातत्याने तुम्ही बघा. आणि फक्त आमच्यावरचा अन्याय नाही, मुलांच्या नोकऱ्या, केवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्यात येणार होत्या, दुसऱ्या राज्यात कशा काय वळवल्या? तुम्ही मला सांगा ना. 1,00,000 नोकऱ्या आल्या असत्या एका कंपनीमध्ये, गेली की नाही दुसरीकडे? हे मी म्हणत नाही, TV वाले पत्रकारांना विचारा ना. सगळं चांगलं दुसरीकडे जातं आणि उरलेलं ते आमच्या पदरात नाही चलेगा. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही घेऊनच राहणार, कितीही आम्हाला कष्ट करायला लागले तरी. आणि त्याच्यासाठी हे सरकार बदलायला लागणार आहे. आणि सरकार बदलल्यावर आपण काय करणार ह्याचा आपल्याला निर्णय घेणार आहे. 5 कलमी कार्यक्रम आपण घेणार आहे. अभी ये रिकॉर्ड करो, बिकॉज ये तुमको अक्टूबर के बाद दिखाने का है TV पे. आणि 3 महिन्यानंतर सरकार आल्यावर 3 महिने तरी आमचे जे नेते, मी तर दिल्लीत असणार त्याच्यामुळे मला सांगावं लागेल, ए बाबा हे आता मी बोलले खरा आता पटापट. पण 5 कलमी कार्यक्रम आपल्याला करायचं आहे. पहिलं काम काय करायचं आहे तर शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत हमी भाव हा मिळालाच पाहिजे. तुम्ही किंमत ठरवा, त्याप्रमाणे आपण करू. आपल्या काळात जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा पॅकेज यायचं का नाही? मी परवा गेले होते विदर्भात. सोयाबीनला आणि कपासला 12,500 आणि 7,500 भाव दिला होता. आता काय भाव आहे जरा माहिती काढा. टमाट्याला आणि कांद्याला ते भारतीय जनता पक्षाचे लोक ना हार घालून यायचे कांद्याचे पार्लमेंटमध्ये. शरद पवार हाय हाय, शरद पवार हाय हाय, कांद्याचा भाव वाढला. साहेब म्हणायचे चला पुढे चला. ते म्हणले काय तुम्हाला वाटत नाही काय आम्ही एवढे हार घेऊन विरोध करतोय? ते म्हणले माझा कांद्याचा पिकवणारा शेतकरी हा अल्प उधारक आहे, त्याच्याकडे कमी शेती आहे, कमी पाणी आहे, तो हा शेती कांद्याची करतो, त्याला 2 पैसे मिळाले असतील तर माझी अजून 5 वेळा हाय हाय करा, पण मी कांद्याचा भाव कमी करणार नाही, त्याला 2 पैसे मी देणारच, तुम्ही काही करा तिकडे. हे बघितलेलं मी, स्वतः पाहिलेलं. मी खासदार होते, साहेब कृषी मंत्री होते आणि ती यायची गळ्यात हार घालून कांद्याचा, शरद पवार हाय हाय. तेव्हा लहान होते थोडी वयाने आत्तापेक्षा. आता आले तर मी पण म्हणेन वा वा बोला और हाय हाय बोलो. खरंच आहे. पहिलं काय ठरलं, शेतीला चांगला हमी भाव देणं हा आपला पहिला कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम, संपूर्ण महाराष्ट्रातली प्रत्येक मायबाप आपली मुलगी असेल, सून असेल, लेक असेल, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही महाविकास आघाडीचं सरकार घेईल. जी मुलगी घराच्या बाहेर जाईल ती सुखरूपच घरी येईल. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आर आबा होता ना,
गृहमंत्री चांगला होता की नाही? तेव्हा मुलींची छेड काढायची कोणाची हिंमत होती का आबा असताना? असाच गृहमंत्री आणू जो आबासारखंच काम महाराष्ट्रात करेल. आपल्याला आता आहे तो गृहमंत्री नको. आजचा गृहमंत्री महिलांना मारतो, जालन्याला आमच्या महिलांची डोकी फोडली, असला नको आम्हाला गृहमंत्री. आम्हाला आबासारखा प्रेमाळ आमचा हक्काचा भाऊ म्हणून गृहमंत्री पाहिजे. महिलांची पहिलं किसान, शेती, दुसरा प्रश्न महिला सुरक्षितता, तिसरा जी मुलं शाळेच्या बाहेर असतील किंवा शाळा बंद झाल्या असतील त्याच्यामुळे मुलं जात नसतील त्या सगळ्या शाळा उघडू आणि प्रत्येक महाराष्ट्राचं मूल हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे त्याला हक्काची शाळा मोफत महाराष्ट्र सरकार देईल, हे मी तुम्हाला सांगते. चौथा मुद्दा आरोग्य. नांदेडची घटना बघितली की नाही? या खोके सरकारला आमदार विकत घ्यायला पैसे आहेत, पण नांदेडच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करायला पैसे नाहीत. आणि काय रिपोर्ट केला की ती मुलं दगावणारच होती म्हणून दगावली. काय इतकी हलकी आहेत? अहो, एका आईला विचारा, कुठल्या आईला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख कोण देऊ शकतं मला सांगा? कोण देतं? सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख कोण देतं? मुलं. बघा, नवरा, सासू सासरे, आई वडील तेवढं सुख दुःख देऊ शकत नाही जेवढं आपलं पोर आपल्याला देतं, मुलगा असू दे किंवा मुलगी. अशा परिस्थितीत त्या 12 महिलांची मुलं गेली, त्याचं दुःख त्या महिलेंना किती असेल? अहो, 9 महिने आमच्या पोटात आम्ही ती पोरं ठेवतो, आमचं मन धरतं. किती मी कामात असले ना तरी 3 वाजले ना की कसं त्या आईला कळतं मला माहिती नाही. माझी मुलं लहान असताना 3 वाजले की काहीतरी कळायचं की 3 वाजले, मग मी चेक करायची. माझी मुलं 3 वाजता शाळेतून घरी यायची, तेव्हा लक्ष देतं 3 वाजले, एकदा घरी फोन करा. पोरं घरी आली मग परत राजकारण सुरू आपलं. त्याच्यामुळे एक आई असण्याचा आनंद हा आम्हाला माहिती. आणि त्या महिलेचं दुःख, मी नांदेडला जाऊन आले. मुख्यमंत्री गेले का हो नांदेडला? देवेंद्र फडणवीस जालन्याला पण नाही गेले, नांदेडला पण नाही गेले, पण पालकमंत्र्याचा तिढा सोडवायला दिल्लीला जरूर गेले. खरं आहे की नाही सांगा? शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य हे 4 कामं आपल्याला करायचीच आहेत. आणि 5वं दुसरं काम जे आपल्याला करायचं आहे की या संपूर्ण राज्यामध्ये मेट्रो करतायत. मला मेट्रोचा विरोध नाही, पण मेट्रोला ह्यांच्याकडे हजारो करोड रुपये आहेत खर्च करायला. त्या हजारो करोड रुपयातल्या फक्त 500 कोटी रुपये आम्हाला द्या. या राज्यातली प्रत्येक ST ही नवीन विकत घेऊ आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुखाचं करू. हे पहिले 5 वर्षात, 5 वर्षाचं सरकार असतं, पहिल्या वर्षातच ही सगळी कामं मार्गी लावायची. आणि तुम्हाला आठवतं, दादाच विरोधी पक्ष नेता होता तेव्हा दाखवली होती की नाही ती फाटकी ST? आठवतं की नाही तुम्हाला? त्या सगळ्या ST आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्या सगळ्या ST नवीन STची ऑर्डर करू. अहो, तुमच्या महिलांना आपल्या सगळ्यांना ते 50% दिलं ना, माहिती आहे ना? 50% मोफत आहे आपल्याला, 50% डिस्काउंट. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्या महिलांना विचारलं, काय मग STनी रोज जोरात प्रवास चाललाय, 50% ऑफर. त्या म्हणलं कुठले काय, कुठे जातोय? म्हणलं असं का म्हणताय? ते म्हणली ST आली तर कुठेतरी जाऊ, ती ST येतच नाही, मी जाणार कुठे 50%? ST येते का? नाही येत. आणि ST कधी कधी येत नाही, त्याच्यात आपलं सोडावं, आपल्या पोरांचं शिक्षणाचं नुकसान होतं. त्याच्यामुळे ST, शहरातल्या सगळ्या बसेस, ह्या सगळ्याला एवढी खूप कामं आपल्याला करायचे. त्याच्यामुळे ते वाईट आहेत म्हणून आपल्याला मतदान करायचं नाही. आपली टीम त्यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे म्हणून आपल्याला मतदान हवंय, हे आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायचं. सुप्रिया सुळे यांचं भाषण आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर या भाषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.